श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा पालखीचा सोहळा, धान्य फेरीचा सोहळा गेली 21 वर्ष आपल्या जाफराबाद तालुका व कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या आनंदानं, प्रेमानं आणि तुम्ही साजरा करताय. वर्षभर कष्ट करून कुटुंबासाठी धान्य उत्पन्न करून काही भाग सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी देतात. देव तुम्ही सर्व घरातली मंडळी आहे, माहेरची मंडळी आहे, म्हणूनच माहेरचे साडे घातले सर्व. आणि सदुपयोग होतो की नाही प्रत्यक्ष येऊन बघा. साधू संतांच्या मुखात, गोरगरीब मुलांच्या मुखात येणं जाणं आणि वारकरी असो, शाळेतले सहल असो किंवा आणि वारकरी शिक्षणाची मुलांची सोय त्र्यंबकेश्वरला आहे. 35 विद्यार्थी आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की संत श्री नवरत्नाथ महाराज यांच्या यात्रेच्या वेळेस हजारोच्या संख्येने दिल्या जातात. तशी यात्रा पौष महिन्यात असते आणि आता पुढच्या महिन्यामध्ये, ज्येष्ठ महिन्यामध्ये उटीची वारी असते. अनेक दिंड्या आश्रमावरून जातात, त्यांच्या भोजनाची व्यवस्था होते. आणि म्हणून आपल्या दिलेल्या अन्नाचा अशा प्रकारचा सदुपयोग होतो. म्हणून असं वाटतं की नाही, बाबांच्या कार्यासाठी दिलं पाहिजे, बाबांच्या कार्यासाठी दिलं पाहिजे. देव आपल्या समाजामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी अवतार घेतला आणि हे कार्य मांडलंच. गोरगरिबांच्या घरापर्यंत जा. मला या क्षेत्रामध्ये येऊन जवळपास 43 वर्ष झाले संन्यास घेऊन. पहिल्यापासून जनार्दन स्वामींनी धान्याची सेवा दिली. निफाड तालुका, येवला तालुका, संगमनेर तालुका, कोपरगाव तालुका आणि अशा आणि कोळपेवाडी तालुका, एवढ्या भागात 2 महिने बस फिरायचो. त्यावेळेस 300-400 पोते धान्य व्हायचे, पण प्रत्येक वस्तीवर जावं लागायचं. तुमचं मात्र गावातच सर्व काही आहे, गावातच सर्व मंडळी असते, ते प्रत्येक वस्तीवर जावं लागायचं. ते महिगिरी बाबांना माहिती आहे, राघवगिरी महाराजांना माहिती आहे आणि आमच्या शेवीमध्ये असणाऱ्या मुलांना माहिती आहे. सकाळी आपलं निघलं की संध्याकाळीच आणि कुठंतरी एखादी कुटिया करायला असते, तिथं राहावं लागायचं. पण काय हा उद्देश काय, म्हणजे खूप तसे काही लोक काही बोलत होते त्यावेळेस. त्यावेळेस पासून सहन करायची आणि सवय लागली. काही शिव्या पण द्यायची. आता आपण काही घेतच नाही, खायचं प्यायचं काही घेत नाही, मग शिव्या घ्यायला काय अर्थ? काही घेत नाही ना आपण. आम्ही स्वतः थोडा वेळ दिले घेतो, पण कोणी काहीच देत नाही त्यांनी शिवाय द्या, त्या सुद्धा घेतलंच पाहिजे. आणि राघवगिरी महाराज माहिती काय बोलतात कधी त्यांची चूक नाही, कारण डोळ्यामध्ये धूळ फेरणारे पुष्कळ आहे. त्यांची काय चूक, त्यांना काय माहिती कोणा करता काय आनंद आहे तेवढा. मस्की साहेब सुद्धा फुगडे खेळले, शेठ सुद्धा, किती आनंद आहे. आता हा विकत मिळालं का बाहेर कुठं? आमच्या आदिवासी भागासारखं झालं. तुम्ही 4-5 घंट्या सारखी कपडे, युनिफॉर्म सगळे बँड आहे. बँडवाल्यावर पण युनिफॉर्म असतो, पण आपण बँडवाले नाही. आपण छत्रपतीची भविष्य जाऊ बघायचं आपल्याला मान पाहिजे. आमच्याकडे मायबहिणी पण अशी पेटी घालतात लग्नाला. आणि हे आनंदाचा सोहळा. 7 जानेवारी जसा आदिवासी भागात गोरमाळा आहे तसा सोहळा तुम्ही आणि करताय. महाराष्ट्राची प्राणपती शतवारला पण देश घेता नाही आला तुम्हाला. 2 दिवस लेट होईल बरं आहे. तर बरं महाराष्ट्रात थोडे मोठे होतात आणि मग आपल्याला नामकरण संस्कार वगैरे सगळं झाले आहे. आणि म्हणून द्या या तुमचे भक्तिप्रेम आणि अत्यंत उल्हास
आणि अंतकरण भरून आलं ते जनार्दन स्वामीच्या वेळेस अशी मिरवणूक काढली तर ती मिरवणूक भांडे बाजारामध्ये गेली आणि सर्वांनी घंटे वाढल्या. बाबाजी असे गाडीत बसेल होते म्हणून बाबाजी डोळे उघडा नाही म्हणजे भाऊ आपण बरं ते डोळे लावून घ्यायचे पूर्ण मिरवणूक होईल म्हणून बाबाजी तुमच्याकरता नाही पण आमच्याकरता तो उघडा. हे व्यापारी लोक आहेत घटनावादून तुमचं स्वागत करतायत. माय बहिणी कळत घेऊन चालत आहे. हाती